नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. मुंबई महानगरपालिकेचा काल निकाल लागला आणि त्या निकालामध्ये सर्व काही चित्र स्पष्ट झालं की सत्ता भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची म्हणजे एकनाथ शिंदे आणि या सगळ्या लोकांची ते ठाकरे बंधूंना इथून माघार घ्यावी लागते. पण या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती गेले 25 वर्ष ज्या पक्षाचा झेंडा किंवा जो मराठी माणसाचा भगवा त्या महानगरपालिकेवरती फडकत होता, तो भगवा आता कुठेतरी उतरताना दिसतोय. कारण असंच होईल की भारतीय जनता पार्टीच्या जागा जास्त असल्या कारणानं त्यांचा महापौर बसला जाईल तिथे. एकनाथ शिंदेंच्या 29-30 काय जागा आहेत, पण आता त्याने ते तेवढे हक्काने त्या सगळ्या गोष्टी बोलू शकत नाहीत, मांडू शकत नाहीत. पण जर का मी मागे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं, जर का चित्र असं असतं की एकनाथ शिंदे 2 ठाकरे बंधू असे जर काही चित्र झालं असतं, तर मग कुठे ना कुठेतरी मराठी माणसाचा भगवा झेंडा कधी महानगरपालिकेवरून उतरला नसता. पण असोच, ठाकरेंची मी जसं म्हटलं त्यांचीच चुकी आहे. कारण उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर, तिथून बाहेर पडल्यानंतर काँग्रेससोबत जाऊन बसायची काही गरज नव्हती. विरोधात लढले असते तर आज हक्काने कुठे ना कुठेतरी ताकद राहिली असती. आणि जे काही एकनाथ शिंदेना तुच्छ समजतात नाही लोक, त्यांना माहीत नाही एकनाथ शिंदेची ताकद अजून काय आहे ती. या ठाकरे बंधूंना माहितीच नाहीये. यांना फक्त मुंबई मुंबई याच्या व्यतिरिक्त यांची ताकद काय हे थोडंसं पाहणं फार महत्त्वाचं आहे. पण येऊया मूळ विषयाकडे. आता चुका झाल्या गेल्या सगळ्या, आता काय होऊ शकत नाही. म्हणजे एक काळ असा होता की बाळासाहेब सांगायचे की मुंबईचा महापौर कोण बसवायचा, या भारतीय जनता पार्टीला किती जागा द्यायच्या. आज सगळा काळ उलटा झाला आहे की आज भारतीय जनता पार्टी सगळं ठरवते की मुंबईमध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं. या सगळ्या गोष्टी पाहता कुठेतरी मराठी माणसाला थोडासा त्रास होतोय मनाला. की पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यावेळेला बाळासाहेबांचं वजन तसं होतं. हे परप्रांतीय जरी इथं राहत होते मुंबईमध्ये, तरी बिनधास्तपणे स्वाभिमानाने बाळासाहेबांच्या धनुष्यबाणावरती बटन दाबत होते. कारण ते हिंदुत्वावर चालत होते. त्यांना माहिती होतं बाळासाहेब हा हिंदुत्वाचा वाघ आहे. आणि त्यावेळेला त्यांची काय गरज होती आणि बाळासाहेबांचं काय स्थान होतं, या सगळ्या लोकांना बाहेरच्यांना माहिती आहे. मग हे भारतीय जनता पार्टीवाले म्हणून तर आतापर्यंत म्हणतात की आम्ही बाळासाहेबांना मानतो, बाळासाहेबांना मानतो, आमच्यासाठी ठाकरे एकच, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे. मग माझा एक साधा प्रश्न आहे. आता महायुतीची सत्ता आली, काही शिंदेंच्या थोड्याफार जागा कमी असतील, भारतीय जनता पार्टीच्या जागा थोड्या जास्त असतील, पण बाळासाहेबांनी उभा केलेला, बाळासाहेबांनी या महानगरपालिकेवरती फडकवलेला भगवा झेंडा खाली न उतरवता त्याला तसाच ठेवावा. जर बाळासाहेबांना जर खरी कुठली तरी श्रद्धांजली द्यायची असेल किंवा त्यांचा जर कुठला आदर राखायचा असेल भारतीय जनता पार्टीला, की ज्या बाळासाहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या वाईट काळामध्ये त्यांना साथ दिली आणि सांगितलं की आपण दोघे सोबत राहून या हिंदुत्वाच्या वाटेवरती चालू, त्या भारतीय जनता पार्टीनं एका छोट्या महानगरपालिकेसाठी एक गोष्ट करायला हवी की बाळासाहेबांचा भगवा झेंडा, त्यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाणाचा, मराठी माणसाचा, तो कधी खाली उतरू देऊ नये. मन थोडंसं मोठं दाखवावं, निदान एक महापौर तिथं बसवावा जो शिवसेनेचा असेल. या सगळ्या गोष्टी जरा भारतीय जनता पार्टीने, देवेंद्र फडणवीसांनी जरा थोड्या लक्षात ठेवल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत. तर कुठेतरी तुमची उंची मराठी माणसाच्या मनातली, हृदयातली वाढेल आणि ते निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही. कुठेतरी ठाकरेंना आव्हान द्यायचं असेल, ठाकरेंना सांगायचं असेल की असं काही नाहीये की तुम्ही म्हणजेच शिवसेना, तुम्ही म्हणजेच मराठी माणूस. आमच्याकडेही आमची शिवसेना आहे, जी बाळासाहेबांची आहे, जे एकनाथ शिंदे घेऊन आलेत, त्यांचं आम्ही महापौर बसू, भले त्यांच्या जागा कमी होऊ द्या. हे जे औदार्य जर भारतीय जनता पार्टीनं दाखवलं, तर कुठे ना कुठेतरी मला असं वाटतंय इथून पुढे मराठी माणूस हा एकनाथ शिंदेसोबत, भारतीय जनता पार्टीसोबत जसा बाळासाहेबांच्या वेळेला उभा होता, तसाच तो आजही उभा राहील. आणि ते निश्चित होईल जेव्हा असं काहीतरी घडेल, असा निर्णय काहीतरी होईल आणि तो झाला पाहिजे. कारण ही गोष्ट लक्षात घ्या, ज्या बाळासाहेबांनी आपली हयात अख्खी घालवली मराठी माणसासाठी, या मुंबईसाठी, जिथून शिवसेनेची सुरुवात या मातीतून झाली, तिथे कुठे ना कुठेतरी बाळासाहेबांना एक श्रद्धांजली म्हणून, त्यांचा एक आदर म्हणून हा महानगरपालिकेवरचा भगवा झेंडा कोणी उतरवण्याचा फंदात पडू नये किंवा तो उतरवू नये. आणि जर असं झालं, भारतीय जनता पार्टीला वाटायला लागलं की आम्ही म्हणजेच सगळं काही, तर येणारा काळ तुमच्यासाठी घातक आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण असं समजू नका की तुम्हाला हरवणारे विरोधक इथं कोणी नाही आहेत. तुम्ही जे भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात जे आहे ना की आम्ही एक एक करून हे सगळे हिरे बाजूला काढू, एकनाथ शिंदेचं काय त्यांनाही फेकून देऊ, पण जेव्हा ही सगळी फेकलेली लोक एकत्र येऊन तुमच्या समोर ताकद म्हणून उभे राहतील ना, तेव्हा तुमचा सुपडा साफ होईल, एवढं लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. मग काल फडणवीसांनी जो वापरलेला शब्द नितेश राणेंसाठी की उन्माद करू नये, तसा माझं एक वैयक्तिक मत आहे, भारतीय जनता पार्टीने मुंबईमध्ये आलेल्या सत्तेचा उन्माद करू नये. की आता आमचे गुजराती, मारवाडी एवढे, आमचा बाहेरचा टक्का एवढा, आमच्याकडे अशी लोक तशी लोक, काही नाही. पण तुम्ही जर ही एक साधी गोष्ट, ही छोटीशी गोष्ट फक्त अबाधित ठेवू शकलात ना, कारण बाळासाहेबांचं कार्य फक्त काय मुंबईसाठी नाही आहे, ते देशभर आहे. अमरनाथची यात्रा असो, नाही तर या मुस्लिमांना, या पाकड्यांना त्यांच्या शब्दामध्ये उत्तर देणं असो, राम मंदिराचा मुद्दा असो, मग ते बाबरी पाडल्यापासूनचा, बाकी असे अनेक मुद्दे असो, बाळासाहेबांनी
त्यावेळेला काँग्रेसच्या समोर छाती ठोकून बेधडकपणे हिंदुत्वाचा जलवा आणि हिंदुत्वाची ताकद दाखवली आहे. त्या बाळासाहेबांचा भगवा जर तुम्हाला महानगरपालिकेवरून उतरवायचं असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या जागा आल्या, भारतीय जनता पार्टीच्या जागा आल्या, तर येणाऱ्या पुढच्या 5 वर्षानंतरचं चित्र काहीसं वेगळं असेल. तुम्ही सत्तेत नसाल, तुम्ही या बाजूच्या बाकावरती किंवा समोरच्या बाकावरती बसलेले असाल. एकनाथ शिंदे किंवा हे ठाकरे बंधू किंवा मराठी माणूस यांना सतत सतत डिवसणं पण योग्य नाही आहे किंवा त्यांना हलक्यात घेणं देखील योग्य नाही आहे. त्याच्यामुळं मला जे वैयक्तिक वाटतं ते मी तुम्हाला सांगतोय की बाळासाहेबांचा अपमान जर करायचा नसेल, जर या भारतीय जनता पार्टीला वाटते की ठाकरे म्हणजे बाळासाहेब एकच होते, त्यांच्यानंतर कोणी ठाकरे नाही, मानू नका पुढच्या कोणाला, काही फरक नाही पडत. पण जे बाळासाहेबांचं होतं ते त्यांनी निर्माण केलेलं होतं. तो झेंडा त्या महानगरपालिकेवरती निश्चित राहावा. भले तुम्ही शिवसेनेचा महापौर तिथे तुमची कठपुतली म्हणून ठेवा, पण तो ठेवा. तो झेंडा उतरवण्याच्या नादात लागू नका. कारण बाळासाहेबांचा खरा आदर जर करायचा असेल तर तो अशा पद्धतीनं होईल. आणि हे तुम्ही दाखवलेलं औदार्य मराठी माणूस कधी विसरणार नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण भारतीय जनता पार्टीचा झेंडा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला, मराठी माणसाला माहिती आहे की तो बाहेरचा आहे, तो गुजरातचा आहे, तो परप्रांतीयांचा आहे. कारण जर काल तुमची सत्ता आल्यानंतर जर गुजरातमध्ये, दिल्लीमध्ये, खाली कुठे बंगलोरमध्ये बाहेरच्या सगळ्या परप्रांतीयांकडे जर फटाके वाजत असतील तर मग कुठेतरी आम्हाला पण विचार करावा लागतो. आणि ते निश्चित आहे, तुम्ही ते सगळं मान्य केलं पाहिजे. नाही असं नाही, मराठी बहुल भागामध्ये तुमचा डंका वाजला, त्याच्याबद्दल वाद नाही, मराठी माणूस तुमच्यासोबत आहेच. पण तुमच्याकडे पाहताना तुम्ही जो काही हा समाविष्टपणा एक हिंदू म्हणून घेता, तो मुंबईपुरता थोडासा कुठेतरी बाजूला सारून शिवसेनेचा, धनुष्यबाणाचा, भगव्याचा, बाळासाहेबांच्या वाघाचा झेंडा त्या मुंबई महानगरपालिकेवरती ठेवावा, एवढं एक साधं माफक माझं मत आहे आणि ते तुमच्याजवळ पोहोचेल असं मला वाटतंय.